येत्या दिवशी नवीन-नवीन न्यूज येत आहेत. आय-एम-ए भरपूर आक्रमक झाली आहे. त्यांच्या मताप्रमाणे बी-एच-एम-एस डॉक्टर ज्यांनी सी-सी-एम-पी उत्तीर्ण केलं आहे, या लोकांना एम-एम-सी कडून रजिस्ट्रेशन देऊ नये अशी त्यांची मांग आहे. आणि त्याच्यावरती त्यांनी अशी पण डिमांड ठेवली आहे, की हा सी-सी-एम-पीचा 1 वर्षाचा कोर्स आहे, तो यापुढे रद्दच करून टाकावा. तुम्ही एकच प्रश्न मला विचारायचा आहे याच्यावरती, की तुमचं ऐकून अशी एक हायपोथेटिकल सिच्युएशन घ्या, ती होणार नाही खरी. तुमचं ऐकून समजा एम-एम-सी रजिस्ट्रेशन दिलं नाही, तर तुम्हाला काय अचीव्ह होऊन जाणार आहे? बी-एच-एम-एस डॉक्टर जे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतायत ते करतच राहणार आहेत. तुमचा जो गोल आहे, की तुमच्या हेल्थ केअर सिस्टमला धोका होईल, ॲलोपॅथीला धोका होईल, हा कायमच होता. हा असं थोडी आहे, की आजपर्यंत नव्हता आणि आता एम-एम-सी दिलं नाही तर होणार किंवा एम-एम-सी दिलं तर होणार. हे फक्त एक रजिस्ट्रेशनचा पेपर आहे, जे ऑथॉरिटी देणार आहे, की बाबा करू शकतात. अदरवाईज तुम्ही जरी नाही दिली ही परमिशन तरीही ते करतच राहणार आहे. कोणीही एम-बी-बी-एस, कोणीही जी-पी, कोणीही बी-एच-एम-एस, कोणीही बी-एम-एस आपली प्रॅक्टिस आजपर्यंत जी करतो आहे वर्षानुवर्ष ती थांबवणार नाही. आम्हाला जे पेशंट लोकं आहेत ते फॅमिली डॉक्टर्स म्हणतात. त्यांच्या पिढ्यानपिढ्या डॉक्टरांकडे येत आहेत. जे सीनियर डॉक्टर्स आहेत, 60व्या वर्षापर्यंत प्रॅक्टिस करतायत. त्यांना माझी गोष्ट समजेल, की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करते आहे. तर असे आम्ही लोकांच्या घराचे फॅमिली डॉक्टर म्हणून ओळखले जातो समाजामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ही एम-एम-सीची परमिशन आम्हाला मिळाली नाही, पेशंट आमच्याकडे येणं थांबवणार नाही. पण डेफिनेटली त्यांच्या मनात हे तर एक गोष्ट तरी येईल, की एम-बी-बी-एस किंवा आय-एम-ए या लोकांची मोनोपॉली का असावी? का दुसऱ्या पॅथीज नको? परवाच मी एक ट्वीट बघितलं, लिव्हर डॉक नावाचं एक अकाउंट आहे त्याच्यावर आणि त्याने सांगितलंय, की डेंटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी हे कोणतेही डॉक्टरच नाहीयेत. सगळे क्वॅक्स आहेत, असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे एखादा डॉक्टर जर स्वतःची पॅथी प्रॅक्टिस करतोय, जो होमिओपॅथी प्रॅक्टिस करतोय, त्याच्याशीही तुम्हाला ऑब्जेक्शन आहे. आयुर्वेदाचार्य पंचकर्म प्रॅक्टिस करतो, त्याच्याशीही तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुम्हाला प्रॉब्लेम कोणाशी नाहीये. तुम्हाला स्वतःच्या इन्सिक्युरिटीज आहेत. तुम आणि मला असं वाटतं तुमच्या आपसामध्ये सुद्धा खूप कॉन्फ्लिक्ट्स आहेत. चेस्ट फिजिशियन ॲब्डॉमेन बघत नाही, गॅस्ट्रो ब्रेन बघत नाही आणि तुम्हाला एक पेशंट ट्रीट करायला डेफिनेटली टीम ऑफ डॉक्टर्स लागते, राइट? फिजिशियनच शुगर बघेल, सर्जन बघणार नाही. ह्याच्यातही तुमचे कॉन्फ्लिक्ट्स आहेत. मी असेही डॉक्टर बघितले आणि बाबा चुका कोणाकडनं होत नाहीत. तुम्ही असं खूप सगळे आय-एम-एचे लोकं आहेत, ज्यांच्या असंख्य चुका आहेत, असंख्य. त्यावेळेला तुमच्या ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिसिन किंवा तुमच्या लोकांच्या आयुष्याशी खेळणं हे प्रकार येत नाहीत. फक्त आम्ही लोकांनी काही केलं, आमच्यातलेही काही चुकीचे असतील. मी असं नाही म्हणत आहे, की कोणीच नाही. आमच्यातलेही चुकीचे लोकं असतील, तसेच तुमच्यातलेही आहेत. पण असं तुम्ही म्हणणं अगदीच चुकीचं आहे ना, की एक वर्ग मेडिकल प्रोफेशनचा एक वर्ग हा पूर्णतः चुकीचा आहे आणि फक्त तुम्हीच बरोबर आहात. फक्त आय-एम-ए, फक्त एम-बी-बी-एस आणि फक्त तुमच्या लोकांचीच मोनोपॉली चालेल आणि बाकीचं काहीच चालणार नाही. या गोष्टीचा तर काही सेन्सच बनत नाही. मला असं वाटतंय ना, की हा तुमच्या इगोवर तुम्ही घेतलेलं आहे किंवा तुमच्या इन्सिक्युरिटीज आहेत किंवा तुम्ही हे स्वतः अॅनलाईज करा, की तुम्हाला नक्की पाहिजे काय? कारण जे तुम्ही विचार करताय ना, ते कधी होणारच नाहीये. कारण आजपर्यंत तुम्ही जेवढ्या वेळा कोर्टात गेलात, तेवढ्या वेळा तुम्ही हारलेले आहेत. तुम्ही सुप्रीम कोर्टातही गेलात, तरी तुम्ही हारणार आहात. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे मोर्चे-बिर्चे करण्याचा प्रयत्न करा, करण्यात हरकत नाहीये. पण तुमचा टाईम आणि एनर्जी पूर्णपणे वेस्ट होणार आहे. कारण सरकार ही पेशंटच्या बाजूने बघेल. सरकार पेशंटचे खिसे बघेल. सरकार विचार करेल, की कमीत कमी पैशामध्ये एखाद्याला ट्रीटमेंट कशी मिळू शकेल. सर्दीवरती ₹1000 खर्च करणारा वर्ग पेशंटचा आपल्या भारतात नाहीये. डॉक्टरांची फी ₹500 देऊन आणि ₹1000 ची औषधं घेणारा वर्ग आपल्या देशात नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करून पुढची पावलं उचला आणि विचार करा. तुमची इन्सिक्युरिटीज त्याच्याशी तुम्ही स्वतः डील करा आणि त्याच्यापुढे काय स्टेप घ्यायचे असतील तर घ्या. धन्यवाद.